प्रेत पोलीस ठाण्यात वैराग हादरले। पोलिसात तक्रार दे म्हणणाऱ्या मित्रानेच मित्राचा खून केल्याचे उघड। एकाच्या विरोधात गुन्हा दाखल। आरोपी अद्यापही फरारीच। 5 पथके शोधार्थ रवाना। पहाटेच्या सुमारास घडलेला खून आणि सायंकाळी प्रेत थेट पोलीस ठाण्यात। वैरागमधील दत्तनगर येथे घडलेल्या या घटनेने गाव हादरून गेले आहे। संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणत आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। या गोंधळानंतर उलगडलेली हत्येची कारणी-मीमांसा अधिकच धक्कादायक ठरली आहे। पोलीस ठाण्यात तक्रार दे असा सल्ला दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे। मृत दिनेश उर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे वय 31 हा 1 मे रोजी रात्री मित्रांसोबत दारू पिण्यास गेला होता। त्यावेळी उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे, दिनेश उर्फ पिल्लू चव्हाण आणि इतर मित्र उपस्थित होते। दारू पित असताना बबलू मुळे व पिल्लू चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला। या वादातून बबलू मुळे याने लोखंडी हुकाने पिल्लू चव्हाण याच्या हातावर मारहाण केली। प्रसंग शांत करताना दिनेश कापसे याने जखमी पिल्लू चव्हाण यास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दे असे सांगितले। मात्र हाच मुद्दा आरोपी बबलू मुळेच्या मनात रागाचे कारण बनला। त्याने दिनेश कापसे यास तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती। यानंतर बबलू मुळे याने दिनेश कापसे यास घरी सोडतो असे सांगत मोटरसायकलवरून नेले। परंतु 2 मे रोजी पहाटे सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास दत्तनगरमधील नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या मैदानात नेऊन तू तक्रार देण्यास का सांगितले या कारणावरून संतापाच्या भरात मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात मारहाण केली। या हल्ल्यात दिनेश कापसे याचा जागीच मृत्यू झाला। सकाळी घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती, मात्र मोबाईलवर आलेल्या कॉलवरून ओळख निश्चित झाली। ज्ञानेश्वर कापसे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे पाठवला। घटनास्थळावरील CCTV फुटेजमध्ये आरोपी बबलू मुळे हा परिसरात फिरताना दिसून आला आहे। दरम्यान तपास अधिकारी प्रतापसिंह जाधव यांनी मुख्य आरोपीच्या शोधार्थ 5 पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती दिली आहे। दरम्यान सायंकाळी प्रेत पोलीस ठाण्यात आणल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणात सुरुवातीला वैराग पोलिसांनी मैताच्या वडिलांची फिर्याद नोंदवून घेतली होती, मात्र ती नातेवाईकांना मान्य नसल्याने संतप्त जवानाने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत तीव्र नाराजी व्यक्त केली। काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। अखेर मैताचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे यांच्या म्हणण्यानुसार फिर्याद नोंदवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। त्यानंतर मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी उल्हास उर्फ बबलू दत्तात्रय मुळे वय 32 राहणार दत्तनगर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैराग पोलीस करीत आहेत।